हाय हॅलो नमस्कार. मी डॉक्टर अर्चना, स्माईल अँड शाईन अकॅडमीमधून. आजचा आपला टॉपिक आहे प्रॅक्टिशनर्ससाठी अँड दॅट इज ट्रस्ट बिल्ड कॉन्टेंट. जेव्हा आपण प्रॅक्टिस ग्रोथ करायचं असं म्हणतो तेव्हा आपण सर्वप्रथम काय करतो तर आपण आपलं क्लिनिकल नॉलेज वाढवण्यावर भर देतो अँड दॅट इज नॉन निगोशिएबल. ते आपल्याला असायलाच हवं आणि यासाठी आपण काय करतो, खूप एक्सपेन्सिव्ह कोर्सेस करणं, मोठे महागडे इक्विपमेंट्स आणि इन्स्ट्रुमेंट्स घेणं, तसंच आपण मार्केटिंगमध्येही खूप सारा वेळ आणि पैसा हा इन्व्हेस्ट करत असतो. पण तरीही कुठेतरी काहीतरी पुरेसं नसतं. हे सगळं करूनही देर इज समथिंग विच इज मिसिंग अँड व्हॉट इज दॅट मिसिंग फॅक्टर, लेट्स डिस्कस. तर मी माझा रिअल लाईफ एक्सपिरियन्स सांगते. मी माझ्या प्रॅक्टिसमध्ये खूप यंग प्रॅक्टिशनर्स, फ्रेशली ग्रॅज्युएटेड स्टुडंट्स यांच्यासोबत वर्क करण्याची मला फॉर्च्युनेटली संधी मिळालेली आहे आणि त्यामुळेच मी हे खूप कॉन्फिडेंटली सांगू शकते की नॉलेजची अजिबात कमी नसते. खूप उत्तमोत्तम कोर्सेस ते करतात, खूप अपग्रेडेड इन्स्ट्रुमेंट्स वापरतात, इक्विपमेंट्स वापरतात आणि हे सगळं करताना एका गोष्टीकडे मात्र त्यांचं बऱ्याचदा दुर्लक्ष होतं आणि ती म्हणजे पेशंटसोबतचा ट्रस्ट बिल्ड करणे किंवा रॅपो क्रिएट करणे. या गोष्टीत ते कुठेतरी मागे पडतात, कॉन्फिडन्स कमी पडतो किंवा केस प्रेझेंटेशन व्यवस्थित करण्यात तेवढासा वेळ इन्व्हेस्ट करत नाहीत किंवा ते त्या गोष्टीला तितकीशी म्हणावी अशी व्हॅल्यू किंवा किंमत देत नाही आणि याचा परिणाम शेवटी जो व्हायचा तोच होतो. पेशंट इदर दुसऱ्या क्लिनिकमधून काम करून घेतो किंवा आपली ट्रीटमेंट पोस्टपोन करत राहतो आणि हेच जर आपल्याला टाळायचं असेल तर आपण ट्रस्ट बिल्ड या विषयावर किंवा या गोष्टीवर जेव्हा आपण काम करतो तेव्हा मी बघितलं आहे की जेव्हा मी या गोष्टीसाठी एथिकल कम्युनिकेशन, सायंटिफिक कन्व्हर्सेशन या गोष्टी करून जेव्हा पेशंट गायडन्स करायला या यंग प्रॅक्टिशनर्सना शिकवलं तेव्हा त्यांच्या प्रॅक्टिसमध्ये खूप जास्त फरक पडला. जे पेशंट आधी पोस्टपोन होत होते किंवा ट्रीटमेंट दुसरीकडे जाऊन करत होते तेच पेशंट्स स्वतःही ट्रीटमेंट करून घ्यायला लागले आणि त्यांनी त्यांच्या फ्रेंड्सना आणि फॅमिलीलाही रेफर करायला सुरुवात केली. तर तुम्हालाही तुमची प्रॅक्टिस ग्रो करायची आहे अशा एथिकल नॉलेजने, सायंटिफिक कन्व्हर्सेशनने आणि या सर्व गोष्टींचा एक प्रॉपर असा संवाद किंवा मेळ साधून तर जॉईन स्माईल अँड शाईन अकॅडमी अँड दॅट्स ऑल फॉर टुडे. दिस इज डॉक्टर अर्चना फ्रॉम स्माईल अँड शाईन. लेट्स ग्रो टुगेदर.